नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. गावकऱ्यांनी दिला वर्षा मांदाडे यांना अश्रुनयनांनी अखेरचा निरोप. अंत्यसंस्कारांसाठी जमली अलोट गर्दी. राजुरा गडचांदूर मार्गावर 2 दिवसांपूर्वी एक भीषण अपघात घडला. यात 6 जण मृत्युमुखी पडले. काल संध्याकाळी उशिरा खामोना येथील वर्षा मांदाडे व कोची येथील शंकर पिपरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातातील मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांची अलोट गर्दी लोटली होती. दिवंगत वर्षा मांदाडे ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्या सौंदर्य मांदाडे व ऐश्वर्या मांदाडे यांच्या सख्य काकू होत. दरम्यान सहज सुचल व किरणदीप परिवारातील अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, साधना धकाते, शैला चिमड्यालवार, रजनी रणदिवे, किरण साळवी, चंदा कामडी, रंजू मोडक, नलिनी आडपवार, स्नेहा मडावी, मंगल मिसाळ, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, अर्चना चावरे, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, पूनम मडावी, अधिवक्ता कविता मोहरकर, नेना झाडे, शिवानी झाडे, अपर्णा चिडे, साक्षी वाडगुरे, श्रद्धा परिमल, सारिका टेंभरे, चैताली आत्राम, अंजली इटनकर, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, विद्या पिंजरकर, प्रियंका बेंद्रे, रीना तेलंग, अर्चना जाधव, ज्योती मोरे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करीत दिवंगत वर्षा शेंडे व शंकर पिपरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. सुवर्ण भारत न्यूज चॅनलसाठी चंद्रपूरवरून प्रियंका गायकवाड. नुकत्याच 2 दिवसापूर्वी राजुरा गडचांदूर मार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला. त्या अपघातात 6 जणांचा बळी गेला. ह्या अपघातात नामवंत सहज सुचल ग्रुपच्या सौंदर्या मांदाडे, ऐश्वर्या मांदाडे यांच्या काकू वर्षा मांदाडे, ज्यांचे वय 40 वर्ष होतं आणि त्या खामोना येथील रहिवासी होत्या. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्या जीवन कंठत होत्या आणि उदरनिर्वाहासाठी भाजीपाल्याचा त्या व्यवसाय करत होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे. बचत गटाचे पैसे भरण्यासाठी त्या प्रवास करत होत्या आणि अशातच त्यांच्यावर काळाने घात केला आणि अपघात झाला आणि त्या अपघातात त्या जागीच ठार झाल्या. त्यांच्या कुटुंबाचे नुकसान झाले. अशा या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे. प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाने जर या गोष्टीकडे तातडीने लक्ष दिले नाही तर असे अनुचित प्रकार अजून घडतील आणि अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच राहील. मृतक वर्षा मांदाडे यांना नामवंत सहज सुचल ग्रुपच्या वतीने तसेच किरणदीप ग्रुपच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देव. ओम शांती.